प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर आणि कलाश्रम परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवनाचा खडतर प्रवास तुम्ही कर्तृत्वाने गाजवला. जीवनाचा खडतर प्रवास तुम्ही कर्तृत्वाने गाजवला. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षण तुम्ही निस्वार्थीपणाने सजवला. बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार दिवंगत प्रदीप दत्ताराम बांदेकर तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. स्वर्गवास 11 ऑगस्ट 2024. शोकाकुल कलाश्रम परिवार आणि तुम्ही. बाबासाहेब जयसिंग लोंढे. बॉलिवूड मराठी चित्रपटसृष्टीला बाबा लोंढे छायाचित्रकार म्हणून तुमची ओळख आहे. माटुंग्याच्या कामगार वस्तीत तुमचा जन्म झाला. वडिलांच्या सांगण्यावरून टाटा समूहात कर्मचारी म्हणून तुम्ही दाखल झालात. निश्चित स्थिरतेचे जीवन जगत असताना कंपनी बंद होत असल्याचा फतवा तुमच्या हाती पडला आणि लख प्रकाशाचे जीवन जगणारे तुम्ही आता अंधार काय असतं हे तुम्हाला उमगले होते. आधार शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पत्रकारिता, छायाचित्रकार यांचे घेतलेले शिक्षण पुढच्या वाटचालीला उपयुक्त ठरू शकते हे तुम्हाला कळून चुकले. अर्थात दिशा आणि आशा तुम्ही ज्या मित्रांच्या सानिध्यात राहत होता त्यांनी तुम्हाला दिली होती. त्यातून तुम्हाला छायाचित्राचे प्रचंड आकर्षण होते. कल्पकता, एकाग्रता, तत्परता दाखवल्यानंतर एका छायाचित्राच्या मागे धक्का, आनंद, चमत्कार निर्माण करणारी बातमी दडलेली असते हे तुमच्या अचूक छायाचित्राने पटवून दिले. परिणामी मायापुरी, फिल्म सिटी, फिल्म फेअर, किंग स्टार, भास्कर, जागरण, पंजाब केसरी, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मिड डे, बॉम्बे टाइम्स, MH09 यूट्यूब चॅनल या प्रसिद्ध माध्यमात तुम्हाला काम करणे शक्य झाले. या अभ्यास प्रामाणिक इमानदार गोष्टीला 3 दशके झालेली आहेत. तुमच्या या कामाची नोंद प्रतिष्ठेच्या संस्थांनी पुरस्कार देऊन घेतलेली आहे. बाबा ते बाबासाहेब असा उज्ज्वल प्रवास तुम्ही पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. तारेतारकांच्या घरी प्रतिष्ठापना झालेल्या गणेशाचे ढेर सारे फोटो काढावेत तर ते लोंढे यांनी. हे गेले अनेक वर्ष ठरलेले आहे. बॉलिवूड प्रसिद्ध छायाचित्रकार दिवंगत प्रदीप दत्ताराम बांदेकर यांच्या नावाचे दखलपत्र तुम्हाला देताना आनंद होत आहे. अभिनंदन. नंदकुमार परशुराम पाटील, अध्यक्ष कलाश्रम, नंदिनी नंदकुमार पाटील, संचालिका कलाश्रम. धन्यवाद. वहिनी पटणा आणि माझे मित्रमंडळी, खरं पाहिलं तर नंदकुमार आणि मी आणि प्रदीप आम्ही बऱ्याच वेळा शूटिंग कव्हरेज किंवा आउटडोअरला वगैरे गेलेलो आहे. सर्व फोटोग्राफी वगैरे करताना नंदू आमच्या सक्तीच असायचा. आणि प्रदीपच्या नावाने मला हा पुरस्कार देतो म्हटलं. मी पहिल्या एकाच शब्दात म्हटलं मी येतोय म्हणून त्याला. कारण प्रदीपचं आणि माझं तसं नातं वेगळं होतं. कुठेही असं प्रदीप मला नेहमी सपोर्ट करायचा. आम्ही प्रत्येक वेळी मी तुम्हाला आठवण सांगू शकेन, अमिताभचा 57वा वाढदिवस होता त्यावेळी पहिलं KBCचं सत्र सुरू होतं, स्टेज नंबर 7 फिल्म सिटीला. प्रदीप म्हटला चल बाबा आपण जाऊया बघूया. तर म्हटलं अरे पण तिकडे एवढी गर्दी, पण कमीत कमी 5,000चा क्राऊड होता आणि 5,000चा क्राऊड असा समोर तिथे अमिताभच्या होता आणि आम्ही सगळ्यात पाठीमागे होतो, मी आणि प्रदीप. तर म्हटलं काम येते आता मजा बघ फक्त. मग आम्ही तिथे पाठीमागे थांबलो होतो कॅमेरा काढून ज्यानं. आम्ही दोघे तिकडून पाहिलं प्रदीपला आणि मला. बोलले त्याने त्याच्या असिस्टंटला पाठवलं, म्हटलं उद्या नको लेके यावं अंदर. आणि मग आम्हाला केकची अरेंजमेंट केली. त्यावेळी केक मागवला, काही सपोर्ट ये बोलो हे ते करून त्याने त्यावेळी फोटो दिले आम्हाला. तर प्रदीपचं म्हणजे काय, बॉलिवूडमध्ये प्रदीप हा एक माइलस्टोन आहे. कुठलाही फोटोग्राफर असो कोणी असो त्याला प्रदीपने मदतच केलेली आहे. आणि त्याच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय म्हटलं मला बघ अत्यानंद होत आहे. तर हा पुरस्कार देण्यासाठी जे नंदकुमारने माझं नाव जे हे केलं, सिलेक्ट केलं, त्याबद्दल मी कलाश्रम नंदकुमार पाटील आणि त्यांच्या मिसेस नंदिनी पाटील यांचा मी आभार मानतो. थँक्यू. वास्तव्य करत होतं.
प्रदीप आणि माझी अनेक वर्षापासूनची दोस्ती आहे आणि मी पत्रकारितेमध्ये छान असं काहीतरी काम करतो म्हणून त्याला आनंद होत होता आणि एक मराठीतला फोटोग्राफर हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये असं स्वतःचं प्रस्थान निर्माण करतोय म्हणून मला त्याच्याबद्दल आदर आणि आनंद होता. दूरदर्शनसाठी मी काम करत असताना तिथे चंदेरी सोनेरी नावाचा एक कार्यक्रम होता, ज्या कार्यक्रमाचं लेखन आणि थोडंसं आउटडोअरच्या मुलाखती वगैरे घेण्याचा कार्यक्रम मी करत होतो. चंद्रकांत बर्वे त्याचे हे होते, निर्माते होते. तर त्यांना मी एक कल्पना दिली की आपला दूरदर्शनचा कॅमेरा बाहेर जात नाही, तर आपण काय त्या दृष्टीने करायला पाहिजे का. तर म्हणले बाहेर गेलं पण नेमकं काय करायचं. तर मी म्हटलं की असे कृत्रिम पाऊस पाडतात त्यांची आपण मुलाखती घेऊ शकतो, हेअर ड्रेसेस किंवा फायटिंगचं वगैरे 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 पडद्यामागचे कलाकार असं एक आपल्याला करता येईल का. तर फोटोग्राफर जे आहेत त्यांची एक मुलाखत घ्यायची होती, परंतु काय होतं की त्यांना असं मुलाखतीमध्ये नावाजलेले पाहिजे होते. फोटोग्राफर म्हणजे पडद्यामागचे तसे नाही ते. तर मी प्रदीपला ही कल्पना दिली की म्हटलं अरे प्रदीप मला असं असं करायचं, दूरदर्शनला 1 तासाचा कार्यक्रम करायचा. तर म्हटलं तुझ्याबरोबर असा कोणतरी सेलिब्रिटी कलाकार बाजूला बसू शकेल का की मी तुझी मुलाखत घेतली आणि तू सेलिब्रिटी कलाकार मध्ये मध्ये बोलतो आणि ऐकतोय असं काहीतरी. तर म्हटलं तुला कोण पाहिजे. तर मी म्हटलं कोण पाहिजे म्हटलं अरे फक्त तुम्हाला सांग तुला कोण पाहिजे. म्हटलं मी आज तुझा दिवसभराचा कार्यक्रम काय आहे. म्हटलं मी त्याप्रमाणे कॅमेरा घेऊन येईल तुझ्याबरोबर आणि मग आपण ते करूया. तर म्हटलं मी आता साधारण 11 वाजता अनुपम खेर यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. मी म्हटलं मग अनुपम खेर बोलतील का. बोलते हां बोलतील ना. आणि खरोखर तसं झालं. अनुपम खेर असे बाजूला बसले होते, मी बाजूला बसलो होतो आणि तो बसला होता. म्हणजे इतकं त्याचं वलंकित आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या या इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक आहेत की जे हिंदीमध्ये काम करत आहेत, परंतु नोंद घेणारी गोष्ट आहे, नोंद घेणारी. परंतु प्रदीपचं निधन झाल्यानंतर शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान यांनी एकत्र येऊन त्याचे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. म्हणजे या सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणजे शाहरुख खान त्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला म्हणजे असे आले होते आणि शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान हे सगळे त्यांनी अरेंज केलं होतं. ते मी एका अलिशान म्हणजे बोलतात काय 7 स्टार हॉटेलमध्ये जॅकी श्रॉफ होतं. ते मला हे सांगायचं काय माहिती आहे की एवढी त्यांनी ताकद निर्माण केली होती. आणि असं त्यांनी काहीतरी वडाळ्याला कुठेतरी घर घेतलं होतं काय मला तर मला तुम्ही विचारलं तर मी म्हटलं अरे तिकडे कुठे घेतोयस तू. म्हटलं ते असं तिकडे या वेगळी वस्ती आहे वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला वाटतं त्यांनी ते हे केलं, कॅन्सल केलं, मला दुसरीकडे राहायला जायचं. तर असा हा प्रदीप बांदेकर जो काय बोलतात ना सामान्य फोटोग्राफरचा अनेकांना त्यांनी उद्योग दिले, कामाला लावले. म्हणजे फोटो काढा म्हणजे त्याला जिथे जाता येत नव्हतं तिथे तो अनेकांना पाठवत होता. तू जा म्हणजे जॅकी श्रॉफकडे जा, तू सलमान खानकडे जा, तिकडे जा. आणि हा फक्त फोन करायचा. माझा एक माणूस येते त्यांना जरा काहीतरी वेगवेगळे फोटो पाहिजे. आणि खरोखर आहे ही वस्तुस्थिती आहे, मी डोळ्यात पाहिले. म्हणजे असं झालेलं आहे की रवीना टंडन किंवा तब्बू बिब्बू आहे ना, ज्यावेळी आमची प्रेस कॉन्फरन्स असते ना त्यावेळी त्या स्टेजवरून उतरून त्याला मिठी मारलेलं मी पाहिलेलं आहे. रवीनं त्यांना मिठी मारलेलं स्टेजवरून असं पाहिलेलं आहे. हेमा मालिनी वगैरे वगैरे हे सगळं इतकं जॉली होता. आणि तो स्टाफ होता, त्याचा फोटो बघा ना, एकदम म्हणजे हिरोज होता तो, हिरोज होता. त्याची बाईक आहे ना वेगळीच होती, अशी काहीतरी वर हँडल असलेली, तो असा रुबाबा द्यायचा शूटिंगच्या ठिकाणी. तर हे सगळं सांगायचं म्हणजे असा वलंकित जीवन जगणारा फोटोग्राफर सामान्य फोटोग्राफरसाठी सुद्धा तेवढंच नातं जुळून होतं. म्हणजे तिथं आठवड्यातून एकदा मला फोन असायचा, काय चाललंय काय रे, अरे तुझं ते हे लेख वाचला आमका लागलं. आणि मी फोटोग्राफरच्या समस्या मांडल्या होत्या ना त्याचा त्याला प्रचंड आनंद झाला होता. आणि आज बाबा लोंढेला तो पुरस्कार देत आहे. बाबा लोंढे म्हणजे काय बोलतात ना एकमेव असं आहे की आज जेवढे जितेंद्र म्हणा किंवा मोहन जोशी म्हणा कोणी म्हणा त्यांच्या पहिल्या म्हणजे गणपतीची जी स्थापना होती त्याचे फोटोग्राफर वर्तमानपत्राला पुरवणारा गेली अनेक वर्षे हा आहे, गेली अनेक वर्ष. आणि हे कलाकार जितेंद्र सगळेच म्हणजे आता अजून कोण बाबा नाही आला अजून, म्हणजे गणपतीची आरती होणार आहे, होणार आहे, इतकं त्याचं रिलेशन निर्माण झालं आहे. म्हणजे आता त्याला फोन करावा लागत नाही, तो स्वतः गेट उघडून आतमध्ये जाऊ शकतो, इतकी त्यांनी प्रतिष्ठा बाबांनी मिळवली. आणि छान वाटतंय की कामगार वस्तीमध्ये राहून सुद्धा
म्हणजे काय बोलतात ना, नोकरी गेल्यानंतर अनेक जण कपाळाला हात लावतात आणि मग कपाळा उगीतच आरशासमोर उभे राहून कपाळावरच्या आटा तपासत असतात. पण त्यांनी तसं केलेलं नाही. त्यांनी त्या आपल्या कपाळावरच्या आट्या पूर्णपणे बदलल्या. आपण फोटोग्राफी शिकलेलो आहे, आपण जर्नलिझम शिकलेलो आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि मग तो त्याप्रमाणे जो काय त्याची घोडदौड सुरू आहे ती मी स्वतः डोळ्याने पाहते. म्हणजे मी त्या 30 वर्ष त्याचा मित्र आहे, ते पाहिलेलं आहे. त्याला ध्यानीमणी पण नसेल, मी या पुरस्कारासाठी त्याचा विचार केला. ध्यानीमणी पण नसेल, कारण का मी पत्रकार म्हणून माझ्या रुबाबात होतो, तो फोटोग्राफर म्हणून त्याच्या रुबाबात होतो. परंतु हा रुबाब आहे ना, आम्ही क्षणभर बाजूला ठेवला आणि त्याच्या कर्तृत्वाला इथे सलाम केलेला आहे. त्याबद्दल